नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथामालिकेत आपलं स्वागत आहे. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 116. शुभ्राचे मातृत्वाचे अनुभव राधिका आणि अमू अगदी मन लावून ऐकत होत्या. आऊच. राधिका अचानक कडवळली. राधिका, काय झालं? दुखलं का काही? शुभ्राने विचारलं. दी, मला कसं तरीच होत आहे. पोटात एकदम कळ आली, असं वेगळंच खाली वर होत आहे. राधिका पोट पकडून म्हणाली. ए दी, तुला किती घाम येतोय. एसी तर फुल आहे. काय होत आहे शुभ्रा दीला? अमू घाबरून म्हणाली. अमू, तू शांत राहा. राधिका, मला वाटतं वेळ आली आहे. डॉक्टरकडे जावं लागेल. तुम्ही दोघी थांबा इथेच. मी वहिनींना बोलावून आणते. शुभ्रा रूमच्या बाहेर जात म्हणाली. शुभ्रा गेल्यावर अमू कळवळणाऱ्या राधिकाला दिलासा देत होती. पण खरं तर राधिकाला होणारा त्रास पाहून अमू घाबरून गेली होती. सारिका लगेच धावतच आली आणि तिच्या मागोमाग निखिल आणि दादासाहेब पण आलेत. राधिका, घाबरू नका. आत्ता आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया. तुम्ही फक्त मोठे मोठे श्वास घेत राहा, सारिका राधिकाला म्हणाली. निखिलला पाहून तर राधिका रडायलाच लागली. राधिका, शांत हो. सर्व ठीक होईल. चल. निखिलने तिला सरळ उचलून घेतलं. लगेच राधिकाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. सर्वजण हॉस्पिटलमध्ये जायला निघाले होते. आदीने पटकन शर्वला कॉल केला. शर्व काही कामानिमित्त बाहेर गेला होता. शर्वने आदीला हॉस्पिटलमध्ये जायला सांगून तो लगेच अमूजवळ आला. अमू एकटीच रूममध्ये विचार करत बसली होती. शर्व तिच्या जवळ आला आणि तिला हाक मारली. अमेया, कसला विचार करते आहे? राधिका वहिनी ठीक आहेत. लवकरच डिलिव्हरी होईल त्यांची. शर्व अमू जवळ बसत म्हणाला. खूप त्रास होत असेल ना राधिका दीला? मी बघितलं कशी रडत होती ती. अमू शर्वला म्हणाली. त्रास तर होतच असेल ना. बाळांपण स्त्रीचा दुसरा जन्म असतो. उगाच नाही म्हणत असं. शर्व म्हणाला. शुभ्रा तिच्या वेळेस पण पाहिलं होतं मी. तिला किती त्रास होत होता ते. पण तेव्हा बाळ येण्याची एवढी एक्साइटमेंट होती की दीचा त्रास समजूनच घेता नाही आला मला. अमू म्हणाली. ठीक आहे, आई व्हायचं तर हा त्रास सहन करावाच लागेल ना. शर्वने म्हटलं. हो, सर्व त्रास आईने सहन करायचा. 9 महिने पण आणि डिलेव्हरीला पण आणि बाळ झाल्यावर पण आईलाच त्रास. आणि तुम्ही काय करणार? तर माझं बाळ म्हणून फक्त मिरवणार. अमू अचानक शर्ववर चिडली. अरे, आता मी काय करणार यात? हे सर्व निसर्गाची किमया आहे. मी थोडीच काही केलंय जे तू माझ्यावर चिडते आहे. शर्वने म्हटलं. अमू तोंड वाकडं करून म्हणाली. अगराणी, बेबीच प्रेम पण तर जास्त तुझ्यावर करणार माझ्यापेक्षा. मी तर एकटा राहणार तिकडे. तुम्ही सर्व सोबत असणार. मला लक्षात तर ठेवतील ना आपले बेबी. शर्व थोडा भावूक होऊन म्हणाला. काय हो, बेबी त्यांच्या डॅडला कसं काय विसरतील? आणि मी आहे ना त्यांना सांगायला. त्यांचे डॅड किती शूरवीर आहेत ते. कशी गन चालवतात, कशी फाईट करतात. ढुशुम ढुशुम. अमू म्हणाली. हो, असंही माझे मुलं माझ्यासारखीच असणार आहेत. डॅड लव्स यू बेबीज. शर्व अमूच्या पोटाला मिठी मारून म्हणाला.
आणि मला नाही करत का? अमू, काय? शरवने विचारलं. हां, जा तिकडे, मला नाही बोलायचं तुमच्यासोबत. अमू चिडून म्हणाली. अगं, किती चिडतेस? खूप प्रेम करतो मी तुझ्यावर, इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा. जीव आहेस तू या शर्व देशमुखचा, कळलं? वेडी. शर्व म्हणाला. पण मी नाही करत ना. अमू लगेचच म्हणाली. अच्छा, ठीक आहे ना मग, माझं प्रेम पुरे होईल आपल्याला आयुष्यभर, काही काळजीचं कारण नाही. शर्वही म्हणाला. खूप बोललात ना आज माझा मूड ठीक करायला. अमू हसून त्याला म्हणाली. मग झाला का मूड चांगला बाईसाहेबांचा? शर्वने म्हटलं. हो, पण तरीही भीती वाटते मला. अमूने म्हटलं. रिलॅक्स, लवकरच राधिका वहिनी आणि निखिलचा बेबी या जगात येईल. सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे. झालंय माझं बोलणं निखिलसोबत आणि सर्व गेलेत ना हॉस्पिटलमध्ये. शर्व अमूला समजावत म्हणाला. ओके, मला पण बघायचं आहे बेबीला, आपण जायचं का हॉस्पिटलमध्ये? अमूने म्हटलं. नाही बेबी घरी आल्यानंतर बघायचं तू, थोडीही रिस्क नकोय मला. शर्व अमूला म्हणाला. ओके, दी आणि जिजू पण गेलेत का? अमूने विचारलं. हो, आईसाहेब आणि बाबासाहेब आहेत वाट्यात. मग वहिनी साहेबांसोबत कोणीतरी हवं म्हणून शुभ्रा पण गेली आहे, शर्व सांगत होता. आणि मग आशू कुठे आहे, त्याला पण घेऊन गेलेत? अमूने विचारलं. नाही, आहे तो इथेच, झोपलाय. उठला की आणून देतील इथल्या हेल्पर, शर्व म्हणाला. बर, मी ठीक आहे आता. तुम्ही आईसाहेब आणि बाबासाहेबांना भेटून या, तेवढंच बरं वाटेल त्यांना. त्यांनाही टेन्शन आलं असेल. अमूने शर्वला सांगितलं. हो, तू आराम कर, मी आलोच काही वेळात. शर्वने तिला म्हटलं. शर्व रूममधून बाहेर आला आणि त्याने आदीला कॉल लावला. हॅलो आदी, काय सिच्युएशन आहे तिकडे? शर्वने त्याला विचारलं. अजून तर काही खास नाही, डॉक्टर वाट बघताय अजून, पण लवकरच होईल डिलिव्हरी कदाचित, आदीने सांगितलं. ओके, तुम्ही थांबा तिथेच. शुभ्राला सांग आशूची काळजी नको करूस, मी आणि अमिया आहेत त्याला बघायला, शर्वने सांगितलं. हो रे बाई, आशूची काळजी नाहीच आहे, पण इकडे निखिल दादाने खूप टेन्शन घेतलंय. तू बोल ना त्याच्याशी, त्याला बरं वाटेल, आदी म्हणाला. मला वाटतं मी बोलण्यापेक्षा तू बोलावं त्याच्याशी. शेवटी तू गेलाय या कंडिशनमधून, म्हणून तू त्याला व्यवस्थित समजावू शकशील, शर्वने आदीला म्हटलं. ओके, बघतो मी बोलून. चल ठेवतो मग, करतो तुला नंतर कॉल, आदीने म्हटलं. या ओके, शर्वही म्हणाला आणि कॉल कट केला. शर्वने आदीसोबत बोलून झाल्यावर आईसाहेब आणि बाबासाहेबांना भेटायला त्यांच्या रूमकडे गेला. इकडे हॉस्पिटलमध्ये राधिकाचा त्रास वाढला होता. काही वेळातच तिला लेबर रूममध्ये नेण्यात आलं. बाहेर सर्व टेन्शनमध्ये होते. आतून राधिकाचा अस्पष्ट ओरडण्याचा आवाज येत होता. निखिल खूपच टेन्शनमध्ये इकडून तिकडे फिरत होता. आदीने समजावल्यावर तो बऱ्यापैकी रिलॅक्स झाला होता, पण राधिकाच्या ओरडण्याने त्याला काही सुचत नव्हतं. दादासाहेब पण त्याला हिंमत देत होते. बाळाला जन्माला घालताना आईला जेवढा त्रास होतो तेवढंच टेन्शन बाळाच्या बाबांना पण असतं.
बायकोचा त्रास बघावा का त्या येणाऱ्या जीवाची सुखरूप बाहेर येण्याची धडपड बघावी याची काळजी करत असतो तो. हे सर्व आता निखिल अनुभवत होता. राधिकाला जसं हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तसं निखिलच्या फॅमिलीला पण कळवण्यात आलं होतं. तेही लगेच यायला निघाले होते. काही वेळाने बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि बाहेर सर्वांचा जीव भांड्यात पडला. सिस्टरने बाळाला व्यवस्थित साफ करून त्याला बाहेर आणलं. त्यामागोमाग डॉक्टर पण बाहेर आल्यात. डॉक्टरांनी सिस्टरकडून बाळाला घेतलं आणि अलगद निखिलकडे सोपवलं. "कॉंग्रॅट्स मिस्टर निखिल, यू हॅव बिकम अ फादर टू अ क्यूट बेबी बॉय," डॉक्टर म्हणाल्या. "थँक्स मॅम. माय वाईफ?" निखिलने विचारलं. "शी इज ऑल राईट. आफ्टर सम टाईम यू कॅन मीट हर," डॉक्टरांनी त्याला सांगितलं. "ओके, थँक यू व्हेरी मच." निखिलने डॉक्टरांचे आभार मानले. डॉक्टर तिथून निघून गेल्यावर बाळाजवळ सर्व येऊन थांबलेत. बाळाचा जन्म झाला तसं पटापट सर्वांना कॉल केले गेले होते. त्यामुळे सगळीकडे आनंद होता. सारिकाने बाळाला तिच्याजवळ घेतले. बाकी सर्वजण पण बाळाचे लाड करू लागले. काही वेळातच राधिका पण स्टेबल झाली. तिला नॉर्मल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं. तसं निखिल आधी तिला भेटायला गेला. बाळ अगदी राधिकासारखे होते. तसं तर त्यांना बेबी गर्ल हवी होती, पण ठीक आहे, बेबी बॉय पाहून पण ते खुश होते. इकडे अमूला पण शुभ्राने कॉल करून बेबी बॉय झाल्याची गुड न्यूज सांगितली. अमूला पण खूप आनंद झाला. तिच्या हातात असतं तर आनंदाने नाचली असती, पण बाळांची काळजी आणि शर्वची करडी नजर तिला गप्प बसवत होती. सर्व काही व्यवस्थित झाल्यामुळे घरी आणि बाहेर पण सर्वच रिलॅक्स झाले होते. दादासाहेबांनी मामा होण्याच्या खुशीत सगळीकडे मिठाईचे बॉक्स पाठवायच्या ऑर्डर्स सोडल्या होत्या. सारिकाने पण भरपूर काही दान पाठवलं होतं मंदिरात गोरगरिबांसाठी. वाड्यात पण आईसाहेब आणि बाबासाहेबांनी त्यांना जमेल तसा आनंद व्यक्त केला होता. निखिलची फॅमिली पण खूप आनंदात होती. तेही लगेच त्यांना कळलं तसं निघून आले होते. एकंदरीत सगळीकडे आनंदी आनंद होता. चला, आजच्या भागात अजून आनंदाची उधळण झाली आहे. आता अमूचा प्रेग्नन्सीचा प्रवास अनुभवूया. पुढचा भाग लवकरच येईल. तोपर्यंत सोबत राहा आणि वाचत राहा वेगळे रंग आयुष्याचे. आणि हो, कमेंट्स खूप कमी येतात, त्यामुळे नवीन व्हिडिओ बनवायला मन नाही होत. तर तेवढं बघा बाबा तुम्ही सर्व. माझ्या मनासारख्या कमेंट्स आल्यात तर लगेचच दुसऱ्या दिवशी नवीन भाग येईल. धन्यवाद.